गजर माऊलीचा गजर माऊलीचा हो हा मानव बरवा हो हा मानव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने कांडवाची गंगा कांदवाची गंगा स्नान देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या आहार विहार युक्त आहार विहार इंद्रियासी याचे सार निद्रा बहु भाषण नसा विवासर निद्रा बहुभाषण नसा विवासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधर परमार्थ माधव जोडी देवाचे चरण देवाचे चरण भाव या जतना उपाय लाभाचे वावया जतन हे उपाय लाभाचे वावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रेम इंद्रियासी इंद्रियाचे सार नसा विवापर निद्रा बहुभाष नसा विवासर निद्रा बहुभाषण नसा विवासर निद्रा बहुभाषण देह समर्पिते देह समर्पिते भार काही तन काही तन घ्यावा होईल घवा तुका म्हणे आनंद विवासर निद्रा बहुभाषण नसा विवासर निद्रा बहुभाषण काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने काळ सारा वाचिंतने
स्नाने काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार रविहार नेम इंद्रियासी सार युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी नसावी पासर निद्रा निद्रा बहु भाषण निद्रा बहु निद्रा बहु भाषण नसावी नसावी बासर निद्रा बहु भाषण निद्रा बहु निद्रा बहु भाषण निद्रा निद्रा बहु निद्रा बहु बहु निद्रा बहु निद्रा बहु निद्रा बहु भाषण निद्रा 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 बहु भाषण निद्रा बहु भाषण भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार 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 युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार
नसावी वासरा निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु निद्रा बहु भाषण निद्रा बोला पुंडलिक कमलधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय सदा विठ्ठल बोला पुंडलिक कमलधारी काळ सारावा चिंतने मॉनिटरला आवाज द्या. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या थोडा विको द्या. युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे. दे समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान करू प्रथमान
पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार कथेचा कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोन्याता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी फुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळ मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलां चिंतयामी निवृत्ती नाथाचे चरणी निवृत्ती एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी नाथाचे चरणे शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून केले लोक पावन केले त्रैलोक पावन केले त्रैलोक पावन शिवे अवतार धरून केले त्रैलोक पावन केले त्रैलोक पावन केले त्रैलोक पावन कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पती योगीराज कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशी पायी माझे दंडवत दयाचे पायी माझे दंडवत माझ्या दंडवत काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या सकल संत कंठभूषण अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबारा चौकड्या पद्धतीतील हा 4 चरणाचा अभंग आपण भगवत चिंतन सेवेमध्ये स्वीकारलेला आहे. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबर आहे. वरकरी संप्रदायातले थोर संत विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालकर्माकरण टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग
सर्वांच्या परम आणि पावन उपस्थितीमध्ये श्री हरिभक्तीपरायण सुदाम शंकर रोमने आणि त्यांच्या सौभाग्यवती सुमन रोमने यांनी जे चारोधाम यात्रा केलेल्या आहेत त्याचं मावंद काशी विश्वेश्वराचं मावंद आणि गंगापूजन या निमित्ताने एक दिवसीय भगवत चिंतन सेवा आयोजित केलेली आहे. वारकरी संप्रदायातली थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. रोमने परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक पै पाहुणे आणि सगळ्या क्षेत्रातील मान्यवर माझ्या समोर उपस्थित आहेत. कोणी राजकीय असेल, कोणी सामाजिक असेल, कोणी शैक्षणिक असेल आणि आध्यात्मिक क्षेत्रातील ही समस्त सभा साधू संतांची, महामुनी व्रतांची, पंडित पाठक ज्ञानियांशी या सकळांशी विनवणी. मुळात मावंद हा शब्द शुद्ध शब्द नाही, मावद हा शुद्ध शब्द आहे. मा म्हणजे नाही आणि वदवदती म्हणजे बोलणे. आपण जी भगवत सेवा केलेली आहे ती समाजापुढे प्रगट करू नये त्या शब्दाचं नाव मावद आहे. त्याचं अपभ्रष्ट रूप झालं मावंद. वैकुंठवासी गुरुदेव धुंडा महाराज सांगायचे, आपण केलेली परमार्थिक सेवा जर समाजापुढे प्रगट केली तर त्या पुण्याचा क्षय होतो. ज्ञानोबारांनी त्याच्याकरता स्वतंत्र उभी दिली. नाना कुशबळ वापुले पांघुरवे पेरिले तैशी झाकीने पदले दान पुण्य. शेतकरी पाबारीने पुढे पेरतो, मागून रासने करून बी झाकून टाकतो. ज्ञानोबारांना विचारलं पेरल्यानंतर झाकायचं कशा करता? माऊली सांगतात, पेरलेलं बी जर झाकलं नाही तर ते वर मातीवर पडेल आणि पक्षी पाखरे येऊन खाऊन टाकतील. उताळाचा श्रम वाया जाय, उताळाचा श्रम वाया जाय, उताराचा श्रम वाया जाय, उताराचा श्रम वाया जाय. वादी पडते पीक उत्तम, उताळाचा श्रम वाया जाय, उताळाचा श्रम वाया जाय. फुलवादी पडते पीक उत्तम, उताळाचा श्रम वाया जाय, उताळाचा श्रम वाया जाय. जसं पेरलेलं बी जर झाकलं नाही तर ते पाखरे येऊन खाऊन टाकतील. शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही ना. तसं भगवत सेवा केल्यानंतर जर प्रसिद्धी करता समाजापुढे प्रगट केली तर त्याचं पुण्य क्षय होतं. माझ्या अंदाजाने 1989 साल असावं कदाचित. पंढरपूरला एक फार मोठा चातुर्मास झाला. त्या चातुर्मासामध्ये परमपूज्य प्रियराजकाचार्य स्वामी रामसुखदासजी सारखे एक महापुरुष उत्तर भारतातून महाराष्ट्रात आले. जसं कुंभमेळा प्रयागला आहे, जगातले सगळे संत, सगळ्या आखाड्याचे संत तिथे उपस्थित आहेत. तसं पंढरपूरला एका काळात चातुर्मासामध्ये महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातले दिग्गज साक्षात्कारी महापुरुष एका वेळेला चातुर्मासाला भेटत असत. आणि त्यांच्या दर्शनालाच म्हणून स्वामी रामसुखदासजी पंढरपूर क्षेत्रामध्ये उपस्थित झाले. धुंडा महाराजांना कळालं. महाराज त्यांच्याजवळ गेले नाही, प्रार्थना केली, स्वामी महाराज तुमची श्रीमद भगवद्गीता प्रसिद्ध आहे आणि त्या श्रीमद भगवद्गीतेवर आम्हाला सत्संग श्रवण करण्याची इच्छा आहे. आपण यावं आणि थोडा वेळ आम्हाला द्यावा, आम्हा भाविकांची इच्छा आहे. वेळ नियोजित केली. भल्या पहाटे 4 ते 5 त्यांच्या प्रवचनाची वेळ असायची. सर्वांगीण समाज त्या प्रवचना करता येता राजा. एके दिवशी ज्या गाडीची किंमत त्या काळात कमी कमी 70 ते 80 लाख रुपये असेल, 1989 साल, अशा भारी किमतीच्या गाडीमध्ये बसून एक श्रीमंत व्यक्ती स्वामीजींच्या पहाडच्या प्रवचना करता आलेली होती. डोक्यावर एवढी मोठी शेंडी, नाकापासून ऊर्ध्वपुंड्र, पांढरा निळू शर्ट धोतर घालून असं समोर बसून स्वामी रामसुखदासजींचं प्रवचन ऐकू लागले. प्रवचन संपलं. स्वामीजींची पद्धती अशी होती, 1 तासाचं प्रवचन संपल्यानंतर उर्वरित 15 मिनिटामध्ये ज्याला पारमार्थिक शंका आहेत त्यांनी विचारायच्या, त्याचं उत्तर ते 15 मिनिटात द्यायचे. सगळ्यांच्या शंका सांगून वेळ घेत नाही. त्या श्रीमंत माणसाने काय शंका विचारली हे लक्षपूर्वक ऐका. स्वामीजी, मी चंद्रभागेच्या वळवंटात उभा, पांडुरंगाची
देवावरती शपथ घेऊन सांगतो, आज सत्य बोलतो की मी भगवान श्रीकृष्णाला एकदा हाक मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेलाय, पण मी कितीतरी वेळेला त्याला परत बोलवतोय, तो येत नाही. काय चुकलं माझं? स्वामीजींच्या अंगाला दर धरून घाम आला आणि काय उत्तर दिलं ऐका. अहो, तुम्ही किती भाग्यवान आहात. तुमच्या श्रद्धेने, भावनेने आणि प्रेमाने भगवान सगुण साकार रूप धारण करून तुमच्या जवळ आला, तुमच्या ताटामध्ये प्रसाद घेतला, तुम्हाला दर्शनही दिलं, पण तुमच्या स्वभावाचा एक दोष का त्याच्यामुळे सगळ्या पुण्याचा नाश झाला. काय चुकलं माझं? अहो, देवाने जे दर्शन दिलं ना, त्याची आलेली जी अनुभूती ती हृदयामध्ये झाकून ठेवायला पाहिजे, ती तुम्ही झाकून ठेवली नाही. मग अभिमानापोटी आपली स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून तोच अनुभव सामान्य लोकांना सांगत बसलात, त्यात पापाचा हा परिणाम आहे. म्हणून न सांगावे वर्म जनी असू द्यावा भ्रम. पण तरी देखील वारकरी संप्रदायामध्ये चारोधाम यात्रा केल्यानंतर माऊंदी करावेच लागतात, त्याशिवाय संकल्पपूर्ती होत नाही. विठाला ठाला 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, अभंग गाथा सर्व काही समाजाच्या आत्मकल्याणाकरता लिहिलं. पंढरीची वारी तयार केली, माझी जीवीची आवडी, आणि नंतर तीर्थयात्रा करण्याची ज्ञानेश्वर महाराजांना इच्छा झाली. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुलेस वै तपाय, तीर्थयात्रे जाई चुको नको. विठ्ठल तीर्थयात्रे सुखे जाओ, तीर्थयात्रे सुखे जाओ, विठ्ठल नाम घेऊ, संता संगी शिवू, संता संग सेवू, वासुदेव धनिवारी, वासुदेव धनिवारी, वासुदेव धनिवारी, वासुदेव धनिवारी. करो वासुदेव स्मरण, तेने तुटेल रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. पण वेळेला नाही ना आठवलं. तीर्थयात्रे सुखे जाऊ. प्रेममूर्ती नामदेव महाराजांच्या बरोबर आपण तीर्थयात्रेला जावं म्हणून ज्ञानोबरांनी पांडुरंगापुढे संकल्प केला. पंढरीनाथ, मला तीर्थयात्रेला जायचंय, पण माझ्या सोबतीला प्रेममूर्ती नामदेवराय द्या. एक विशेष सांगतो नामदेवरायांचं, नामदेवरायांना पंढरी क्षेत्र सोडून जगात कुठलं क्षेत्र कधी आवडलं नाही. त्यांनी स्वतः प्रमाण दिलंय. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, हेच माझं घडो जन्मो जन्मांतरी. आणि कन करी तीर्थव्रत, तीर्थव्रत, आणि कन करी तीर्थव्रत, अनेक मी न करी तीर्थव्रत, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. पण पांडुरंगाने आग्रह केला, नामदेवा, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे माझा अवतार आहे, आपण त्यांच्याबरोबर जावं. नामदेवरायांनी कबूल केलं, पण एका अटीवर. हे बघा पांडुरंगा, आता ज्ञानोबराय तीर्थयात्रेला जाणार म्हणजे शिर्डीच्या साईनाथाचं दर्शन घेणारच, पुढे तिरुपतीला जाणारच, काशी विश्वनाथाला जाणारच, बद्रीनाथ, केदारनाथ, सगळ्यांच्या दर्शनाला ज्ञानोबराय जातील. पण मी नामा, ज्याच्या कंबरेवर हात नाही तो विश्वनाथ असू नाही तर बालाजी असो, तटावरी हा कर नाही त्या देवाचे, नेखे मी तयाचे दरुशन, नेखे मी तयाचे कटवारी कर नाही जा देवाचे, नेखे मी तयाचे दरुशन, नेखे मी तयाचे. तटावरी कर नाही त्या देवाचे, नेखे मी तयाचे दरुशन, नेखे मी तयाचे दरुशन. कटवारी कर नाही जा देवाचे, नेखे मी तयाचे दरुशन.
बरी करणा हे द्या देवाचे नेघे तयाचे दर्शन. पांडुरंगाने सांगितलं दर्शन घेऊ नको, पण ज्ञानोबरांच्या बरोबर जाशील तर खरं ना. हो जाणार मी. ज्ञानोबराय नामदेवराय तीर्थयात्रा करत 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 मारावडा प्रांताला आले बघा. वैशाख महिन्यातलं कड्याकाचं ऊन आहे. चालून चालून ज्ञानोबराय नामदेवराय थकलेले. उन्हाळ्यामुळे अशी तहान ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवरायांना लागलेले. समोर जाता जाता एक विहीर दिसली. त्या विहिरीचं पाणी तळाला गेलेलं होतं. उतरण्याकरता पायऱ्या नाही, पाणी घेण्याकरता पोहरा नाही, दोर नाही, बादली नाही, काहीच नाही. कसं पाणी घ्यावं. ज्ञानेश्वर महाराज ही योग्यांची माऊली आणि सिद्धीचे जनक आहे. अनामिका नावाची सिद्धी धारण केली आणि पोपटाचं सुंदर रूप धारण केलं आणि तळाला गेलेल्या पाण्याला पोपटाच्या रूपाने खाली जाऊन पाणी प्याऊन ज्ञानोबराय तृप्त झाल्याने वर आले. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. धोंडा महाराज म्हणायचे ज्ञानाला नेहमी नामाची परीक्षा घेण्याची सवय आहे, पण ज्या ज्या वेळेला ज्ञानाने नामाची परीक्षा घेतली ना, नाम उत्तीर्ण झालं ते अनुत्तीर्ण झालं नाही. ज्ञानोबरांनी नामदेवरांची परीक्षा घ्यायची ठरवलं. नामदेवा हे बघा, पाणी वर घेण्याकरता पोहरा नाही, दोर नाही, बादली नाही, उतरण्याकरता पायऱ्या नाही. मी पोपटाचं रूप धारण करून पाणी पिऊन आलोय. मला माहिती तुम्हाला तहान लागलेली. आता माझं एक काम करा, माझी सिद्धी तुम्ही घ्या. कोणत्याही पाखराचं रूप धारण करा आणि खाली जाऊन पाणी. कळे उठावोठे ब्रह्मज्ञान धरी कळे उठावोठे ब्रह्मज्ञान धरी कळे उठावोठे तरी काहीम पुटी वेदशास्त्र तरी काहीम पुटी वेदशास्त्र तरी काय पुटी वेदशास्त्र तरी काय पुटी वेदशास्त्र. संदीपन दादांचं आवडतं वाक्य ते म्हणतात, बो तानसेन सारख्या सुंदर गवयाचं गायन आहे, पण ऐकायला कानसेन लागतो. बैरम भटाचं काम नाही. ब्रह्मज्ञान सामान्यत सोडा, मोठ्याचा प्रसंग आहे का. भगवान शंकराला साहेब पार्वती मातेने विनंती केली, मला ते ब्रह्मज्ञान सांगा. सांगा. हट्टाला पेटलाय पार्वती साहेब. जागा निवडली. जगाच्या पाठीवर 7 समुद्र ज्ञानोबराय सांगतात. त्या 7 समुद्राच्या पलीकडे उपमन्यू करता जो स्वतंत्र जो समुद्र बनवला तो क्षीरसागर आहे. 7 समुद्राची या पहिलं तरी. आणि त्या क्षीरसागराच्या काठावर भगवान शंकर पार्वतीच्या कानामध्ये ते गोपनीय वार्ता सांगत होत्या. पूर्वीचा काळ मला आठवते, माझ्या काळापर्यंत पूर्वी पद्धत अशी होती, गुरुजींनी शिकवायचं आणि समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी हुंकारा द्यायचा. जोपर्यंत विद्यार्थी हुंकारा देत नाही तोपर्यंत गुरुजींनी पुढे शिकवायचं नाही, अशी एक काळात पद्धत होती. आता कोणता शिष्य हुंकाराची वाट बघत नाही. मग तुम गाते रहो हम सोते रहते. आता गरजच नाही ते. पूर्वीचा काळ तसा नव्हता. तसं भगवान शंकर सांगत होते आणि पार्वती आई साहेब हुंकारा देऊन आपल्याला कळालं हे संकेत आणि पटवून देत होत्या. मराठी तत्वज्ञानाचे क्लिष्ट शब्द आहेत. मी जर इथे वेदांत परिभाषा हे काय कामाचं इथे सांगत असताना वारकरी संप्रदायाची पद्धती सोपी. लावणी मृदंग श्रुती टाळ वंश सेव ब्रह्मरस आवडणी. तत्वज्ञानामध्ये ह्या गोष्टी चालत नाही. ती जाड आणि क्लिष्ट शब्द ऐकता 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 पार्वती मातेला झोप लागली. हे भगवान विष्णूंना कळालं. अरे राम 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 राम. कोणाला न सांगणार ब्रह्मज्ञान भगवान शंकर पार्वतीच्या हट्टाला पेटून तिला सांगू लागलं. पण काय दरिद्री पार्वती का तिला झोप लागली. हे ज्ञान व्यर्थ जाता कामा नये. म्हणून भगवान विष्णूने मायावी मासा तयार केला आणि त्या माशाच्या पोटामध्ये स्वतः प्रवेश केला आणि समुद्राच्या काठावर येऊन स्वतः हुंकारा देऊ लागले. बराच वेळ झालं. पार्वतीला कळालं म्हणून भगवान शंकरने डोळे उघडले आणि तिच्याकडे लक्ष दिलं तर ती त्यांच्या समोर घोरत होती. चावडीवर दरोडा पडला. ही घोरते मग ऐकताय कोण. भगवान शंकराला राग आला आणि इकडे तिकडे लक्ष देता 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 समोरचा मासा हुंकारा देतो. लक्षात आलं चोरून ज्ञान ऐकलं म्हणून रागवलेल्या भगवान शंकरांनी हातातला त्रिशूळ असा फेकल्याबरोबर भगवान विष्णूने विचार केला हा भगवान शंकरांचा प्रसाद आहे, व्यर्थ जाता कामा नये. आपला कान पुढे केला. कानाला फाडून त्रिशूळ बाजूला पडला. त्याच्यातून जन्माला आलेली जी शक्ती त्यांचं नाव मच्छेंद्रनाथ. मच्छेदती ती
मच्छिंद्रनाथ आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहदसिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. मला एवढं सांगायचंय, जे ज्ञान पार्वती मातेला पचलं नाही ते सामान्य माणसाला कसं पचल राजा हो. म्हणून त्याच्या पुढे योग, त्याच्या पुढे उपासना. योगाचं बसच नाही सांगत, उपासना सांगतो. अलीकडे लोक गायत्री मंत्राचा आवाहन करतात, तू जपतात. ऐका, 6 वर्षाच्या ज्याचे उपनयन संस्कार झालेले नाही, ज्याला शेंडी आणि जाणवं नाही, अशा कोणाही व्यक्तीला गायत्रीचं आवाहन करण्याचा अधिकार नाही. त्या अनुराधा पौडवालने रजस्वला असताना तो मंत्र त्या दिवशी कॅसेट मध्ये रेकॉर्डिंग केला. त्याच दिवशी घशाचा कॅन्सर झाला, वाणी निघून गेली. तर अनुराधा पौडवालला पुन्हा भजन म्हणता आलं नाही राजा हो. ते मंत्र आहे, मंत्राची हेळसांड. मंत्राचा स्वभाव असा आहे, मंत्र सिद्ध झाल्यानंतर त्याचा उद्धार होईल, पण मंत्रामध्ये जर त्रुटी झाली तर तेच मंत्र माणसाला अधःपतनाला कारणीभूत होतं. तरीच धाड होय वेडा, तरीच धाड होय वेडा, तरीच धाड होय वेडा, तरीच धाड होय वेडा. मंत्र चळे थोडा, तरीच धाड होय वेडा, तरीच धाड होय वेडा, तरीच धाड होय वेडा. वेडा मंत्र चळे थोडा, तरीच धाड होय वेडा, तरीच धाड होय वेडा, तरी धडती होय वेडा. मंत्र तळे थोडा तव धडची होई वेडा. साधं ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगता, ओंकाराची कुशी अक्षरे होती ओंकारेशी. जगा जेवढे धर्म आहेत त्या सगळ्या धर्माचे मंत्र ज्याच्या पोटातून जन्माला आले, अशी एकच शक्ती तिथं ओंकार आहे. 3.5 मात्रेचा मंत्र आहे. आकार उकार मकार आणि अर्ध मात्र. जाता जाता एक वाक्य सांगतो, माता भगिनींनी शुद्ध ओम या स्वराची आळवणूक करायची नाही आणि याचं अनुष्ठान करायचं नाही. गुरुमुखातून लग्न न झालेल्या एखाद्या कुमारिका मुलीने जर ओंकाराची दीक्षा घेऊन जर ओंकार सिद्ध केला तर लग्न झाल्यानंतर त्या मुलीला कदापि संतती होऊ शकत नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे जा, कोणत्याही त्या व्यक्तीला अपत्यच होऊ शकत नाही त्या स्त्रीला. का? ओंकारामध्ये स्त्री बीज जाळण्याची ताकद आहे. त्याला अग्निबीज म्हणतात, त्याला प्रणव म्हणतात. म्हणून तुकोबराय सांगतात, उपासनेच्या मागे लागू नका. सगळ्यात सोपं जर काय असेल, सोपेवर मामा सांगितले संते, भक्ती पंथ वाऊ सोपा, बंध रागवेया पापा, येण्याची दाने के पायनची एके खंडती, येण्याची दाने के पायनची एके खंडती, येणे दाने के पायनची एके खंडती, येणे दाने के पायनची एके खंडती. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, येणे दाने खेपा, येण्याची एके खंडती. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, येणे दाने खेपा, येण्याची एके खंडती. सोपं सांगतो बघा. देवाच्या नामचिंतनाकरता पहिली वयाची मर्यादा नाही. जन्माला आलेल्या मुलाला राम अक्षर म्हणता येतं, तो जरी म्हणाला तरी नामचिंतनाचा अधिकारी आहे. आणि थकलेला 100 वर्षाचा एखादा व्रस्त म्हातारा, त्यालाही जरी श्रीराम 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 म्हणता आलं तरी तो त्याचा अधिकारी आहे. काही गोष्टी करता योग्यता लागते. जसं 50 वर्षाच्या पुढे लग्न जर करायचं म्हणलं तर लोक वेड्यात काढतात. लग्न 17व्या वर्षी करता येईल का? नाही करता येत. मृदंग शिकायचा आहे, 50 वर्षाच्या पुढे मृदंग वाजवता येत नाही. त्याला मर्यादा आहे. पण भगवंताच्या नामचिंतन करता कसली आणि कशाचीच मर्यादा नाही. म्हणून गोड सर्व भावे, नलगे आंघोळी तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे,
जीवे न लगे भ्यावे संसारा गोड सर्व भावे न लगे आंघोळी तोंड धुवावे अर्थ ताड जीवे जीवे न लगे भ्यावे संसारा. आपण सगळ्यात सोपं सांगितलं, आंघोळही करायची गरज नाही असं प्रमाण आहे. म्हणजे जुम्मे के जुम्मा करू नका, तुमच्या गोदावरीला खूप पाणी आहे. पण जरी सकाळी झोपलेल्या अंतरावून पहाटे पहाटे उठलात आणि हातामध्ये जपमाला घेऊन जर नामचिंतन करू लागला तर दोष नाही. पुढे सांगू, विटाळ आणि सुतक हे दोन जातक कर्म आहे आपल्याकडे. दोन विटाळ आहे, याला जातक म्हणतात आणि एकाला सुतक म्हणतात. जन्माला एखाद्या कुळामध्ये एखादी व्यक्ती जन्माला आली तर ते कुळ 3 दिवस अपवित्र राहतं. एखाद्या कुळात एखादी व्यक्ती वैकुंठवासी झाली तर ते कुळ 10 दिवस अपवित्र राहतं. या सुतकामध्ये आणि जातकामध्ये फक्त 2 गोष्टी करायच्या नाही. कोणत्या 2? वेद मंत्रांनी स्थापित मूर्तीचं दर्शन घ्यायचं नाही आणि कपाळाला गंध लावायचं नाही. गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, रात्रंदिवस भगवत भजन करा, नामचिंतन करा, दोष लागत नाही. पुढे आणखीन सांगतो बघा, भगवंताच्या भजनाकरता धर्माचा प्रतिबंध नाही, जातीचा प्रतिबंध नाही, वर्णाचा प्रतिबंध नाही, आश्रमाचा प्रतिबंध नाही आणि कालाचा प्रतिबंध. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर अधिकरोनी वेशाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर नारी नर अधिकरोनी वेशाही वेशाही वेशाही. पिंगला नावाच्या वेश्येचा उद्धार झाला. वेश्याची मुलगी असलेली आईसाहेब कानोपात्रीचा उद्धार झाला. कबीर मोमिन लथेपा मुसलमान. 350 वर्षाचा काळ होता, 350 वर्षाचा. जगद्गुरु तुकोबारांच्या समकालामध्ये महाराष्ट्रात अनेक संत अवताराला आले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी झाले. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात देवदैठणा गावी महाराज महाराज जन्माला आले. मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडभैरा गावी एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा अवतार झाला. त्याचं नाव शेख मोहम्मद. लहानाचे मोठे झाले 10 वर्षाचे. बापाचा खाटकाचा धंदा होता. 10 वर्षाच्या मुलाला बापाने हातामध्ये सूर्याने बकरा दिला. मोहम्मद याची कुर्बानी करून घेऊन ये. बापाची आज्ञा पाळावी म्हणून हातामध्ये बकरा घेतला, सुरी घेतली, घरापासून थोडा अंतरावर गेले, झुडपाला बकरा बांधला आणि सुरी घासू लागले. धुंडा महाराज म्हणायचे, काही प्राण्यांना देवाने जन्मताच सिद्धी दिलेली आहे. जन्मताच काही गोष्टी कळतात. त्याच्यातला पहिला प्राणी गाढव आहे. पाण्यामध्ये जरी विष कालवलं तर एकाच प्राण्याला कळतं, त्याचं नाव गाढव. म्हणून पूर्वीच्या काळी युद्धाला घोडदळ घेऊन जात असताना एक गाढव प्रत्येक सैन्यांमध्ये असायचं. कशा करता? कदाचित न जाणो परकीय शत्रूने जर आपल्या सैन्याच्या पिण्याच्या जलाशयात जर विष घातलं, जर मारहाणी केली तर काय करावं. म्हणून पाणी संशोधनाकरता पूर्वी पद्धती होती, जलाशयातलं पाणी पात्रात घ्यायचे, गाढवा पुढे ठेवायचे. हुंगून जर गाढव बाजूला गेलं तर समजायचं पाण्यात दोष आहे, आणि डोळे झाकून जर पाणी प्यालं तर समजायचं पाणी निर्दोष आहे. गाढव असा प्राणी आहे राजा हो, तो तहानेने मरे पण विषारिंग ढोळ पाणी पित नाही. हे मी गाढवाचं सांगतोय. चला पुढे. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवीत अशी दिली, चाचोचिनी सांडशे. राजहंस नावाचा पक्षी आहे राजा हो. अहो 1 लिटर दुधामध्ये तुम्ही टँकर भर पाणी मिसळा. आता किसी मिसळायचं इथे बरेच नंबर आहे, पाणी मिसळूनच मोठे झालेले आहेत. भीमसिंग महाराज म्हणायचे, आधा दूध आधा पाणी ज्यादा डाले तो बी अमाने. जास्त टाकायचं नाही, जरा प्रमाणात असावं. पूर्वी दुधात पाणी होतं, आता पाण्यात दूध आहे. पण ते जर दूध मिश्रित पाणी राजहंसाच्या पुढे दिलं तर त्याच्या चोचीला ताकद आहे राजा हो. तो फक्त दूध प्राशन करतं आणि पाणी खाली सोडतं. चिराणी पाणी निवडे रात दोनी, निवडे रात हंस दोनी, निवडे रात हंस दोनी. पाणी निवडे रात हंस दोनी, निवडे रात
दोन्ही निवडे राजहंस दोन्ही. एवढं कशाला UPSC MPSC परीक्षा देतात ना अलीकडे मुले, DSP IP SP होतात. जी चोरी त्यांना सापडत नाही तो कुत्रा सापडून देतो. देवाने गेलेले घाणेंद्रे नावाची ताकद कुत्र्यात आहे. कुत्रा असा प्राणी देवा, त्याचं नाक असं आहे. गुरुवर्य विठ्ठलबा घुले सांगायचे, जगात अति तिखट नाक जर कोणात असेल तर फक्त कुत्र्याचं आहे. म्हणून शोधाकरता श्वानाचा वापर केला जातो. तसा बकरा नावाचा प्राणी असा आहे. एखादा खाटीक जर तुमच्या आज घरी बकरा असेल आणि एखादा खाटीक जर आला, त्याच्या मानेला धरून जर त्याला सोडून दिलं तर जगातलं सोनं खाऊ घाला त्याला, त्याचं पुन्हा वजन वाढत नाही राजा. त्याच्या डोळ्यापुढे काळ उभा राहतो आणि तिथून पुढे खाल्लेलं अन्न त्याच्या शरीराला लागत नाही, त्याचं वजनच वाढत नाही. आणि शेख महम्मद माशी सुरी घासत होते. तो बकरा पाहत होता. त्या बकऱ्याने लक्षात घेतलं आता मरणार आहे. माझा मालक ज्या अर्थी सुरी घासतो त्या अर्थी ते आपल्याच मानेवर आहे. डोळ्यात पाणी आलं त्याच्या. तो केविलवाणी स्वराने ओरडू लागला. शेख महम्मदांचं अंतकरण वितळलं राजा. त्यांच्या लक्षात आलं सुरी घासायला लागल्यापासून हा रडायला लागलाय. हा ओरडतोय, याला कळालंय मी मारणार आहे, पण कापल्यानंतर काय त्रास होतो बघावा म्हणून घासलेली सुरी शेख महम्मद महाराजांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर ठेवली. दाबल्याबरोबर करंगळी उतरली. रक्ताचा पाठ आणि वेदना होऊ लागल्या. मनात विचार केला, माझ्या हाताने मी माझी करंगळी कापून घेतली तर एवढ्या मला वेदना होतात. ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती दुःख होत असेल. खाणाऱ्याला एवढी जरी अक्कल आली ना तरी महाराष्ट्रात ज्ञानोबराय तुकोबरायांचा अवतार काढले सफल होईल राजा. हो विठाला विठाला अरे खंडोबाच्या भैरोबाच्या नावाने कापताय होय, कशाच्याही नावाने कापा आणि जिबेचे चोचले पुरवण्याकरता खा, पण तुकारामारांचं प्रमाण लक्षात ठेवा. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवियेला, जोडोनी वैरी ठेवियेला, जोडोनी वैरी ठेवियेला. मांस खाता होस करी जोडून वैरी ठेवला. 3 गोष्टी फेडाव्या लागतात. ऋण वैर हत्या हे तो न चुके ने देता. ऋण फेडावं लागतं, वैर फेडावं लागतं. आणि कोणत्याही निमित्ताने ज्या प्राण्याची तुम्ही हत्या करता ना ती हत्या फेडावी लागते. हे तुकाराम महाराजांचे शब्द लक्षात ठेवा. देवा जे देवाला चुकले नाही ते तुम्हाला काय चुकणार आहे. म्हणून सैद्धांतिक वाक्य हे शेख महम्मद महाराजांनी ओळखलं. सुरी फेकून दिली, बकरा सोडून दिला. बापाकडे आले, बाबा ज्या प्राण्याची तुम्ही क्रूरपणे हत्या करताना पोट भरताना जगातला मी कोणता प्राणी कापणार नाही. मला तुमचं मान्य नाही. राग आला बापाला. 10 वर्षाच्या मुलाच्या कमरेत लाद घातले बापानी. हे बा माझं काम करत नसेल तर माझ्या डोळ्यापुढे राहायचं नाही, माझं गाव आणि घर सोडून निघून जायचं. बीड जिल्हा सोडला आणि नगर जिल्ह्याला श्रीगोंदा गावाला आले. त्या मस्जिदमध्ये बसले. हिंदू पंडितांना विनंती करू लागले, मला कोणीतरी तुमच्या धर्मात घ्या. मला कट्टर सनातन लोकांचा काळ होता तो. त्याला हिंदू धर्मात घेतलं नाही. पण माणसाचं भाग्य बसून राहत नाही. श्रेष्ठचरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. जशी त्र्यंबकवारी जवळ आली ना तशी कार्तिकी वारी जवळ आली. आणि चांगा बोधले नावाचे एक महासाधू वारीला जाण्याकरता त्या रस्त्याने निघाले. गळ्यामध्ये विना माळ आहे, ऊर्ध्वपुंड्र आहे, कपळाला मुद्रा आहे आणि रामकृष्ण हरी या मंत्राच्या भजन नादामध्ये ते पंढरपूरला निघाले. आणि श्रीगोंद्याच्या मस्जिदमध्ये बसलेल्या शेख महम्मदांनी रामकृष्ण हरी आवाज ऐकला. मस्जिदतून बाहेर पळत आले. श्री संतांची माथा चरणावरी चांगा बोधल्यांच्या चरणावर मस्तक टेकवून प्रार्थना केली, महाराज मला मुसलमान धर्म नको आहे ज्याच्यात हिंसा केली जाते. मला वारकरी बनवायचंय. मला पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. मला हिंदू धर्मात घ्या आणि तुम्ही वारकरी बनवा. चांगा बोधलेने उत्तर दिलं, महम्मद पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात आणि धर्म बदलावा लागतो हे तुम्हाला कोणी सांगितलं. ज्ञानोबराय आम्हाला सांगतात, अभिमानू
येऊन संडी स्वजातीचा, ज्याला त्याला आपल्या जातीचा धर्म आणि त्या जातीचा अभिमान असला पाहिजे. जात आणि धर्म परमार्थाला अडवा येत नाही. हे हरामखोर पुढाऱ्यांनी जाती जातीत भांडणं लावून समाजामध्ये तेढ निर्माण केलं. 700 वर्षापूर्वी सगळ्या जातीच्या संतांना एकत्र करून ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरीचा सोहळा तयार केला. देवा, पंढरीचा सोहळा 700 वर्षापूर्वी सगळ्या जातीचे संत ज्ञानोबरांच्या बरोबर होते. कबीर मोमिन लथेप मुसलमान शेना नाविदान विष्णुदास. ओ शेख महम्मद, जात आणि धर्म बदलू नका, मी सांगतो ते करा. मांसाहार माझ्या रक्ताला शिवला नाही. शेख महम्मद महाराज म्हणतात मांसाहार मी केला नाही. आनंद झाला. चांगा बोधले महाराजांना. गळ्यातली पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली. रामकृष्ण हरी बीज मंत्र दिला आणि जाता जाता एकच वाक्य सांगितलं, महम्मद या चांगा बोधल्याच्या शब्दावर विश्वास ठेवा. 6 महिने रामकृष्ण हरी मंत्राचं भजन करा. 6 महिन्याच्या आत पंढरपूरचा भगवान पंढरीनाथ दर्शन देण्याकरता तुम्हाला मस्जिद मध्ये येईल. तुम्हाला पंढरपूरला येण्याची गरज नाही. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. चांगा बोधल्यांच्या वाणीवर विश्वास ठेवला शेख महम्मद महाराजांनी. सकाळी भिकरीचे तुकडे भीक मागून आणावे, ते खावेत, रात्रंदिवस रामकृष्ण हरी मंत्राचा जप करावा. त्याचा परिणाम आहे का इतिहासकार सांगतात. 6 महिन्याच्या श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये भगवान पांडुरंगाने शेख महम्मद महाराजांना कृतार्थ केलं आणि दर्शन देऊन त्यांचं स्थान कायमचं तिथे ठेवलं. आपण आजही श्रीगोंद्याला जा. जगाच्या इतिहासात श्रीगोंद्याची मस्जिद अशी का कट्टेवर कर असलेला भगवान पांडुरंग परमात्मा, त्याचं दर्शन करायचं असेल तर श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये या. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे राजा हो. का जिथे जाती धर्माला प्राधान्य नाही, तुकोबराय सांगता ती भक्तीची वाट आम्ही स्वीकारली. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग पांडुरंग भेटे वर्षेन किंवा स्वल्प वाटे चला जाऊ वाटे गाऊ विठ्ठला, तुम्ही आम्ही मेळी मेळी गदारोळी आनंदे. स्वल्प वाटे चला जाऊ वाटे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी रामकृष्ण गीते गात, टाळच पुळ्या वाजवीत, छंदे आपुल्या अनाचत. अशा पद्धतीने तुकोबराय सांगतात आम्ही काय केलं. काळ सारावा चिंतने. काळ या शब्दाचा अर्थ वयाची आयु मर्यादा आहे. जेवढं देवाने आयुष्य दिलं ना, त्या आयुष्यामध्ये संसार आणि परमार्थाचा समन्वय करा आणि होईल त्यावेळेला अधिकाधिक भगवत नामचिंतन करा. आपलं जीवन भगवत चरणावर व्यतीत घाला. भगवत भजन करा. भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करा. कशा कशाचं चिंतन करा. देवाच्या स्वरूपाचं चिंतन करावं, त्याच्या गुणाचं चिंतन करावं, त्याच्या नामाचं चिंतन करावं. कसं आहे त्याचं स्वरूप. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. महाराज सांगतात त्याचे गुण गायी नावडी, हेची माझी सर्व जोडी. अशा प्रकारचं चिंतन करा. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. तीर्थाटन त्याच्या करताया ते देवालया यात्रा दिकेताया वराया की 8ही पहारदशी पाया ओळी पघाते ज्ञानोबारे सांगतात. तीर्थयात्रा त्याच्या करताच करायच्या का. भगवंताचं नामचिंतन स्वतंत्र करता येतं. काळ सारावा चिंतन किंवा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. एक छोटासा प्रसंग सांगतो, अगोदर भजन करूया. विठोबा रखो कुमार
हो पार
राजा धर्म भगवान श्रीकृष्णांकडे गेले. प्रभू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी घंटा मंडपाला बांधली. 8-10 दिवस झाली घंटाच वाजत नाही. लक्षात आलं प्रतिबंध चिंता करू. हे बघ, काल संध्याकाळी यमुनेच्या काठावर महर्षी दुर्वासा आलेले. जा आणि त्यांना निमंत्रण दे. तुझ्या यज्ञ पात्रावरती एक भाताचं शिखर दुर्वासांनी खाल्लं, स्वर्गातल्या घंटा वाजली. त्यांच्या तपश्चर्येत त्यांना निमंत्रण देण्याकरता काच पांडव गेले. आणि सकाळची वेळ होती. दुर्वासा सूर्य स्नान करत बसलेले. थंडीचे दिवस खडकावर बसलेले आणि सूर्याचं कोवळा किरण त्या अंगावर. धर्मराज गेले, नमस्कार केला. दुर्वासा, मी समग्र भारत देशाचा राजा धर्म तुम्हाला निमंत्रण देण्याकरता आलोय. माझ्या हस्तिनापूर नगरीमध्ये मी राजसी यज्ञ संपन्न करतोय. आपण यावं आणि आम्हाला उपकृत करा. दुर्वासा म्हणजे विरक्त शब्द राजा, वाहणारी यमुना नदी मला पाणी पिण्याकरता देते. फळं खाऊन आम्ही तृप्त होतोय. जर देवाने आपली सगळी व्यवस्था केली चंद्रभागेच्या वाळवंटात हेलिकॉप्टर उतरलं आणि त्यांच्या दर्शनाला जाण्याकरता म्हणून फार मोठा फुलाचा हार आणि शाल घेऊन आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारत देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळेला स्टेजवर येऊ लागल्या ना, तर डोंगरेजी महाराज आपली मान वर करून तोंडाकडे सुद्धा पाहिलं नाही. त्याचं नाव साधू आहे. आपण या बसा नाशिकला तर खूप गाडी चालू कीर्तन बंद केली जातात आणि पुढाऱ्याची भाषण होतात. धिक्कार वाटतो ते कीर्तनकार आणि वारकरी विठ्ठला शाहू महाराज राजे झाले होते. शाहू आणि जोग महाराजांचं कीर्तन ज्या दिवशी त्यांच्या सिंहासनावर बसवलं त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी जोग महाराजांचं कीर्तन ठेवलं. आता शाहू राजेच असल्यामुळे बसायला गादी, टेकायला तक्क्या, ते लोड अशी ठेवली होती आणि तक्क्याला टेकून शाहू महाराज बसले. जोग महाराजांनी चालू कीर्तन बंद केलं. 5 मिनिटं झाल्यानंतर शाहू महाराजांनी विचारलं, जोग महाराज, मी आल्यानंतर तुम्ही कीर्तन का बंद केलं? 9:30 पावणे 10 झालेत रात्रीचे. त्यांनी सुंदर उत्तर दिलं, शाहू, तुम्ही राजे असाल या कोल्हापूर नगरीचे, पण वारकरी संप्रदायामध्ये श्रोता आणि वक्ता याचं एक आसन असावं लागतं. जोपर्यंत तुमच्या हाताने ही गादी आणि तक्क्या तुम्ही उचलून बाजूला ठेवणार नाही तोपर्यंत विष्णू जो कीर्तन करणार नाही. राजे असलेल्या शाहू महाराजांनी आपल्या हाताने गादी आणि तक्क्या उचलून बाजूला ठेवला. सामान्य श्रोत्याप्रमाणे खाली बसले आणि मग जोग महाराजांनी कीर्तन चालू केलं. याचं नाव वारकरी संप्रदाय. विठाला तसं दुर्वासांनी सांगितलं, धर्म, अरे मला निसर्गाने सगळी व्यवस्था दिलेली, मी नाही येणार तुझ्या नगरीला, माझं काय काम आहे? धर्माने सांगितलं, दुर्वासा, तुमच्या करता येऊ नका पण माझ्या करता या ना. असं येऊ म्हणतो, मग देणार काय? तसं आम्ही नाही विचारलं बरं का पाटलांना देणार काय, त्यांना विचारा. आपण नाही विचारलं देणार का. धर्माच्या लक्षातच आलं नाही साधू कोण आणि सामान्य माणूस कोण. दुर्वासा, भारत देशाचा एक छत्री राजा आहे मी. तोंडातून मागून तर बघा, सगळं विश्व तुमच्या चरणाजवळ मी उपस्थित करील असं आणि देववचन दिलं वचन धर्माने. आणि दुर्वासाने एकच वाक्य मागितलं, धर्म, मला तुझ्या राज्यातली एकही सामुग्री नको, मला जे पाहिजे ते दे. काय पाहिजे तुम्हाला? 100 यज्ञाचं पुण्य मला देऊन टाक, मी आता तुझ्या नगरीला येतो.
घामाला अंगाला नाही हो चालता. धर्मराज अर्जुन भीम नकुल सहदेव पाचही पांडवाला दुर्वासाने एकच प्रश्न केला, 100 यज्ञाचं पुण्य जो मला कोणी देईल मी त्याच्याबरोबर यायला तयार आहे. कोणाजवळ पुण्य आहे राजा? कोणाजवळ नाही. यमुनेच्या काठावर चिंतातूर बसलेले 5 पांडव द्रौपदीने पाहिले. तिला वाटलं मंत्राचा जयघोष चालू आहे, जिकडे तिकडे आनंदी आनंद, ऋषी मुनी प्रसन्न. मग आपले 5च पांडव दुःखे काय, का चिंता करत असतील, चिंतेचं कारण काय? म्हणून द्रौपदी माता पांडवांकडे गेल्या, धर्मराजाला नमस्कार केला. अहो कशाची चिंता करताय? त्यांनी सांगितलं, हे बघा ही घंटा वाजवायला सांगितलं ना देवाने, ही घंटा जोपर्यंत दुर्वासा येणार नाही तोपर्यंत ती वाजत नाही. दुर्वासाला 100 यज्ञाचं पुण्य दिल्याशिवाय ते येत नाही. आणि आम्हा 5ही पांडवांजवळ 100 यज्ञाचं पुण्य नाही, त्यांना आणावं कसं त्याची चिंता करत होतो मी. अरे हो कशाची चिंता करता? मला परवानगी द्या, मी जाऊन आणते. तू? हो मी जाते. कसं तुझ्याजवळ पुण्य आलं कुठून? तिने सांगितलं विचारू नका, फक्त परवानगी द्या. दिली परवानगी. तिने वर्म वापरलं राजावर. मुळात देवाच्या आणि साधूच्या दर्शनाला जात असताना अनवाणी पायाने कमी कमी 100 पावलं तरी चालावं. आम्ही शेडगे दिंडीतले विद्यार्थी आहेत. धोंडा महाराज ज्या दिंडीत चालायचे ना, कमळासारखं शरीर होतं देवा महाराजांचं, कमळासारखं. ऊन आणि बोरासारखे पायाला फोड येत होते, पण महाराज पायतन वापरत नव्हते. वडाचं पान चिरगोटाने बांधायचे आणि पडशीन पताका घेऊन महाराज दिवसभर भजन करत 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 चालायचे. आपणही चालतो ना, हातगाडीची गाडी पहिले कशाला, दिंडी सोडूनच. काही तर पापाचे कळप पळती पुढे, दिंड्या इकडं हात तिकडं. जातात कशाला त्या दिंड्यांना? फायदाच काय? नियम असा आहे, निवृत्तीनाथ निघाल्यानंतर भजन करत निघायचं. अल्पोपहारा करता ती थांबल्यानंतर मग आपण थांबायचं. दुपारच्या नैवेद्याची वेळ झाली तरच देवायचं. संध्याकाळी ते झोपल्यानंतर आपण झोपायचं आणि ते उठायच्या अगोदर काकडाकडून निवृत्तीनाथाला उठवायचं आणि मग नित्यनेम करून पुन्हा दिवसभर चालायचं. याचं नाव वारी. मध्ये दिंड्या सोडून पुढं जाय मागं जाय, वडापावची गाडी दिसली म्हणजे दुकानात जाय, चहा पे, याला वारी नाही म्हण. आणि अशा मरेपर्यंत वाऱ्या केल्या तर लक्षात ठेवा, पुण्याचा कण सुद्धा पदरात पडणार नाही. विठाला अरे ज्याला तीर्थयात्रा जमत नाही ना, त्याच्या करता ज्ञानोबरांनी बहुजन समाजाकरता जी साधना दिली त्या साधनेचं नाव वारी. वारी. ज्याला तीर्थयात्रेला चालू शकत नाही त्याच्याकरता वारीचं पुण्य मोकळं राजा. वारी जर वर्षभरात प्रामाणिकपणाने जर एकदा निवृत्तीनाथांची वारी जर केलीच तर त्याला वर्षभरात दुसरी साधना करण्याची गरज नाही. का? पुण्याची गणना कोण करी, भगवत नामचिंतन करत चालतो. वारी अशी साधना आहे किंवा तीर्थयात्रा अशी साधना आहे जी कायेने घडते, जी वाचेने घडते आणि ती मनाने घडते. शरीराने पायाने आपण भगवत नामचिंतन करत वाट चालतो, कायिक सेवा आहे. वाचेने भगवत भजन करत चालतो, वाचिक सेवा आहे. आणि मनाने सारखं निवृत्तीनाथांचं ध्यान आपल्या हृदयामध्ये राहतं, म्हणून ती मानसिक सेवा आहे. वारी 3 साधना घडतात देवा. 3ही साधना एका पंढरीच्या वारीत आहे. द्रौपदी मातेने सांगितलं मला प्रश्न विचारू नका, फक्त परवानगी द्या. दिली परवानगी. तिने वर्म वापरलं, पायात पायतन घातलं नाही, म्याना घेतला नाही. महाराणी असलेल्या द्रौपदीने रथात सुद्धा बसली नाही. मग काय केलं? हातामध्ये जपमाळ घेतली आणि भगवत नामचिंतन करत करत दुर्वासांकडे आली, नमस्कार केला. दुर्वासा, मी पांडवांची पत्नी आहे, द्रौपदी आहे, तुम्हाला निमंत्रण देण्याकरता आले. त्यांनी फक्त एकच वाक्य वापरलं, तुझ्या पतीला जे सांगितलं ते तुलाही सांगतो, 100 यज्ञाचं पुण्य दे. तिने सांगितलं, हे बघा दुर्वासा, तुम्हाला 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे का अधिक यज्ञाचं पुण्य पाहिजे याचा अगोदर तुम्ही विचार करा, ना तर पश्चातापात पडाल तुम्ही. तिथं घाबरलेच. ज्या धर्माजवळ 100 यज्ञाचं पुण्य नाही, हे काबला द्रौपदीकडे आलो कुठून असेल? त्यांनी सांगितलं, हे बघ द्रौपदी, पुण्य मिळवण्याचं काय साधन केलं फक्त तेवढं तू मला सांग, मी आत्ता तुझ्या नगरीला येतो. ती म्हणाली, असं तुम्हाला भक्तिशास्त्र मान्य आहे? दुर्वासांनी सांगितलं, मी स्वतः भक्त आहे. मग भक्तिशास्त्राचा नियम असा आहे, रामनामाचं चिंतन करताना राम म्हणता वाटल चाले, यज्ञ पाऊल पाऊले, यज्ञ पाऊल पाऊले, यज्ञ पाऊल पाऊले. राम घेता वाटल चाले, यज्ञ पाऊल
करताना एक पाऊल जमिनीवर टाकला का एक यज्ञ होतो देवा. कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरिनाम जपता घडे. द्रौपदीने सांगितलं मी माझ्या यज्ञशाळेपासून तर तुमच्याजवळ भगवत नामचिंतन करत आले, त्याच्यात कोट्यावधी यज्ञाचं पुण्य झालं, त्या 100 यज्ञाचं पुण्य काढून घ्या माझ्या बरोबर चला. दुर्वासांनी खाली मान घातली आणि द्रौपदी बरोबर आले. कशा करता सांगितलं का साधू पर्यंत जात असताना जेवढा काळ तो भगवत भजनात व्यतीत केला, नामचिंतनात व्यतीत केला, तसं तुकोबराय सांगतात आपल्याला समाधान पाहिजे ना, सुखरूप असलेला जो परमात्मा आपल्याला अपेक्षित आहे ना, तो मिळवण्याकरता काय करा, काळ सारावा चिंतने. पुढे एकांतवाशी गंगा स्नाने. आता गंगेला जर नाही जाता आलं तर घरी बसून वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाते भंगा, किंवा गंगा गंगती ब्रूयात योजनानाम शतैरेपी मुच्यते सर्व पापे विष्णू लोकंस गच्छती. घरीच म्हणून तर पूर्वी आंघोळीला ते गंगाळ नाही, एवढं वंगाळ नाही ते देवा. त्याचं खरं नाव गंगा जल आहे, त्याला पार गंगाळ करून वांगाळ करून टाकलं तुम्ही. गंगेचं नाव तोंडात यावं म्हणून ज्या पात्रामध्ये स्नाना करता जे पाणी वापरलं जायचं त्याचं नाव गंगा जळ होतं. गंगा जळ नाशिककरांनी त्याला गंगाळ करून टाकलं. बरं चला, त्याच्यात जरी पाणी घेतलं आणि फक्त गंगा 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 जरी म्हणत राहिला तर गंगा स्नानाचं पुण्य मिळतं. आणि मग तर गंगा गोदावरी चंद्रभागा मिळेल त्या वेळेला तर स्नान करायचं. एकांतवाशी एकच वाक्य सांगतो, भगवत नामचिंतन लोकांतात होत नाही देवा, ते एकांतात होतं. का लोकांतामध्ये न जाणो समाजाचे गुणदोष पाहण्याची दृष्टी तयार होते, पण एकांतामध्ये भगवत साधनेमध्ये कुठलाच प्रतिबंध येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी वारंवार सांगितलंय, तुका म्हण्या मा एकांताचा वास, किंवा आवडी विठ्ठली गाई जे एकांती आलभ्यते तिला बघरा. जेवढा मिळेल तेवढा वेळ आपला थोडा बाजूला काढा आणि भगवत नामचिंतन करा. एकांतवाशी गंगा स्नाने. पुढे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आपलं उपास्य देव जे आहे त्याची सकाळी पूजा करावी आणि तुळशीला प्रदक्षिणा करावी. वैज्ञानिक आध्यात्मिक दोन्ही कारण तुळशीचे. जगात तुळशीचंच झाड असं आहे का ते रात्रंदिवस ऑक्सिजन देतं. इतर झाडं नाहीत, इतर झाडं दिवसा ऑक्सिजन देतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. तुळस अशी का ती रात्रंदिवस ऑक्सिजन देणारं झाड आहे. म्हणून दोन्ही अध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुळशीच्या प्रदक्षिणा महत्वाच्या आहे. आम्ही परंपरेने ऐकलंय, ज्ञानोबरांच्या रुक्मिणी मातेने जशा 1.25 लाख प्रदक्षिणा सुवर्ण पिंपळा घातल्या ना, तेवढ्याच प्रदक्षिणा तुळशीला घातल्या. त्या पुण्याचं फळ म्हणून 4 महावैष्णव जन्माला आले. 4 हे तुळशीच्या आणि पिंपळ वृक्षाच्या प्रदक्षिणेची ताकद आहे. तसं तुकोबराय सांगतात, काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. पुढे काय करावं? युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. आणि महेंद्रियासी सार. नसावी भासर निद्रा बहुभाषण. विहार युक्त आहार विहार. युक्त भगवंताचं नामचिंतन घडण्याकरता, एकाग्रता निर्माण होण्याकरता काय करा? युक्त आहार विहार. भोजन करावे परिमित. आपला आहार शुद्ध पाहिजे. ज्ञानोबरांची ओवीत अशी आहे, जैसा घेपे आहार धातू तैसाच होय. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये दशक्रियेचं अन्न जे खाल्लं जात नाही त्याचं कारणच ते. अन्न जरी पूर्ण ब्रह्म असेल तर काही अन्नामध्ये स्वभाव दोष आहे, काही अन्न नैमित्तिक दोषी आणि काही अन्न आश्रय दोषी. मांसाहारासारखा स्वभाव दोषी आहे, कांदा लसूण टाकलेलं अन्न आश्रय दोषी आहे. आणि एखादा दुराचारी व्यक्ती मेला असेल आणि नाईलाजाने त्याच्या दशक्रियेकरता बनवलेलं अन्न ते त्याच्या निमित्ताने बनवले, ते सगळे संस्कार अन्नावर राहतात. परिणाम माणसाच्या वृत्तीवर होतो देवा. राजान्न महर्ती तेजः. राजाचा म्हणजे
पुढाऱ्याचं अन्न वारकऱ्यांनी कधी खायचं नाही का? रजोगुणाने आणि तमोगुणाने मिळवलेली संपत्ती आहे. म्हणून त्या अशा लोकांचं अन्न खा तर केलेल्या परमार्थाच्या सगळ्या पुण्याचा नाश होऊन जाईल. म्हणून अन्न उगा इलेक्शनला मिळतं म्हणून वारकरी सुद्धा कोणाचंही खातात राजा हो. असं कोणाचंही खात जाऊ नका. कमी कमी परमार्थ करायचं आणि ज्याला भगवत साधना करायची त्यांनी अन्न 100 वेळेला विचार करून खा राजा हो. आपल्याला माहिती आहे भीष्माचार्यांसारखा महायोद्धा पण दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे द्रौपदी आईच्या वस्त्रहरणामध्ये तो हात उगारू शकला नाही, थांबवू शकला नाही. मेल्यानंतर देवाला सुद्धा त्यांची कीव आली नाही. कशामुळे घडलं? फक्त दुष्ट लोकांचं अन्न खाल्लं त्याचा परिणाम. म्हणून आहार शुद्ध असावा. आहार शुद्ध सत्वशुद्धे सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती. स्वामी विवेकानंदांचा गुरुवर्य मामासाहेबांचा मोठा इतिहास आहे पण मला आता वेळ नाही. म्हणून युक्त आहार व्याहारस्य युक्त चेष्टस्य स्वप्नसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. भोजन करावे परिमेत. परिमेत भोजन करावे परमेत. परमेत भोजन करावे परमेत. परमेत भोजन करावे परमेत. लोलुपता काय निद्रेते दिनावे. लोलुपता काय साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाय. लोलुप का काय निद्रेते जिनावे. आता भोजन करावे परिमित. आता याचे 2 अंग सांगतो. कष्टकरी शेतकऱ्यांनी हे प्रमाण त्याच्या करता नाही ना. तर एवढं खायचं आणि दिवसभर काम करायचं त्याला कसं शक्य? हे कोणा करताय? साधना करणारे साधका करताय. जशी ही मंडळी तीर्थयात्रेला गेली, अधिक जर जेवण झालं तर चालण्याकरता मन होत नाही, आळस अंगात संचार करतो आणि तीर्थयात्रेची वाटचाल हळूहळू कमी पडते. म्हणून नर्मदा परिक्रमा करणारी लोक बघा देवा 10-10, 12-12 किलो वजन 2-3 महिन्यात सहज आपोआप कमी होतं का? कारण चाल जास्त पडते. वारीत रोज 1.5 भाकर खाणारा वारकरी जर असेल तर प्रामाणिकपणे जर दिवसभर चालला तर तेवढी भाकर त्याला जात नाही आणि खाऊन चालतही नाही का? त्याची चाल उरकत नाही, त्याला आळस येतो. परमार्थाच्या भगवत नामचिंतनामध्ये प्रतिबंध निर्माण होतो. म्हणून युक्त आहार युक्त विहार. आपलं संचरणही चांगलं असलं पाहिजे, आपलं फिरणंही चांगलं असलं पाहिजे, चांगल्याच्या संगतीत आपलं जीवन पाहिजे. मोठ्याचं उदाहरण सांगितलं तर वेळ जाईल. अरे आजामेळ चालता एका परपुरुषाच्या आणि एका वेश्येचं गमन पाहिलं तर संपूर्ण आयुष्य माती मोल गेलं राजा हो. माती मोल. एक दृष्टांत, एक दृश्य पाहिलं. म्हणून डोळ्यापुढे चित्र सुद्धा चांगली असली पाहिजे. म्हणून तर गर्भधारणेच्या वेळेला त्या गरोदर मातेने चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे, चांगला विचार संकल्प मनामध्ये आणला पाहिजे. टीव्ही आणि मोबाईलच्या काळामध्ये हे सांगणं सुद्धा चुकीचं झालं देवा. डोंगरीजी महाराज म्हणायचे माणसं कधी बदलली माहितीये? ज्या दिवशी ढाब्याचं अन्न तोंडामध्ये जाऊ लागलं आणि लोकांचं आपसामधलं प्रेम कमी झालं. म्हणून तर ही मुलं जिवंत आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकू लागली. कशामुळे? ढाब्याचा अन्नाचा परिणाम आहे राजा. विठाला विठाला म्हणून अन्न विकत खायचं नाही दिवसभर जेवायला मिळत तर उपवासी राहा पण ढाब्याचा आश्रय करू नका. या अन्नाने माणसाची मती आणि बुद्धी भ्रष्ट होत चालली राजा हो, भ्रष्ट होत चालली. म्हणून आपलं पाहणंही चांगलं पाहिजे. आम्ही एक लेख वाचता भिंतीला निग्रोचं कॅलेंडर लावलं होतं. निग्रो म्हणजे काळ्या वर्णाचा पुरुष आणि तिचं आवडतं ते चित्र होतं. प्रत्येकाची आवडती चित्र भिन्न भिन्न असतात. तसं तिचं आवडतं चित्र होतं. ती ज्या ज्या वेळेला प्रसन्न मन असायची त्या वेळेला त्या चित्राकडे पाहायची. त्या कल्याण मासिकात असं दिलं, त्या निर्जीव चित्राचा निग्रोचा ते कलर जिवंत असलेल्या आईच्या पोटाच्या गर्भावर उमटला देवा. हे अभिमन्यूनी गर्भात ते चक्रव्यूहामध्ये शिरणं तिथं लांब राहिलं. हे जिवंत आता कलियुगाचं उदाहरण आहे. का आईने त्या निर्जीव चित्राकडे पाहिलं तर त्याचा कलर त्या गर्भावर उमटला. मग रात्रंदिवस जी गरोदर माता टीव्ही मोबाईल नको ती चित्र पाहते, ती मुलं ज्ञानोबा आहे नाही
लादेनं जन्माला नाही दिलं तर काय होतं देवा, यात काय दोष काय? म्हणून आपलं पाहणं, आपलं वागणं, आपलं जेवण, आपला संसर्ग चांगला असला पाहिजे. हे 350 वर्षापूर्वी तुकोबराय सांगतात. युक्त आहार, युक्त विहार, नेम इंद्रियाशी सार. इंद्रिय दमन करा, चुकीचं पाहू नका, चुकीचं वागू नका, चुकीचं बोलू नका, आपल्या इंद्रियांवर कंट्रोल करा. अरे म्हणून तर ते कासवे ना कासव, ते कासव मंदिरापुढे काय? त्याचं पहिलं कारण आहे, देवाच्या दर्शनाला जात असताना कासवाचं दर्शन घ्यायचं का? कासवाची इंद्रिय जशी त्याच्या ताब्यात आहेत ना, तशी ज्या दिवशी साधकाची इंद्रिय आपल्या ताब्यात येतील त्या दिवशी तो देवाच्या दर्शनाचा अधिकारी आहे. म्हणून इंद्रिय सुद्धा ताब्यात असली पाहिजे. नियम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. परमार्थ करणाऱ्यांनी 3 गोष्टींवर विजय मिळवा. जास्त बोलायचं नाही, जास्त जेवायचं नाही, आणि जास्त झोपायचं नाही. बोलणं कमी झालं पाहिजे. वैकुंठवासी गुरुदेव माधव महाराज मगर म्हणायचे, ज्या दिवशी साधकाचं बोलणं कमी होईल, जेवण कमी होईल आणि झोप कमी होईल, त्यांनी ठामपणे ठरवायचं आपल्या देवाच्या दर्शनाचा काळ आता जवळ आलेला आहे. ही सांकेतिक खुणा जसे चिन्ह उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम. आठवला माय बाप. तुकोबराय सांगतात, माझ्या अंगावर सांकेतिक चिन्ह उमटू लागले, देवाचं दर्शन मला होणार आहे, हे मला सामुद्रिका दिसू लागली. तसं साधकाचं बोलणं कमी झालं पाहिजे. राजा हो, आपलं तर जसं जसं रात्र होईल ना, हे बघा आता बैठकीत बसलो, चांगले चांगले वारकरी पहाट पहाट उगवतात. कशाला? नुसत्या दुसऱ्याच्या कोचा निंद्या करत राहतात, खालबात्याने निस्ते लोकांचे दोष कुटत राहतात. किती वाईट आहे देवा. म्हणून फार बोलणं नसावं, फार झोप नसावी. कष्ट करणाऱ्या व्यक्तीला 8 तासाची झोप असावी, आणि साधकांना करणाऱ्या माणसाला 4.5 किंवा 5 तासाची झोप खूप आहे. त्यापेक्षा अधिक झोपणं म्हणजे पाप आहे. का? अधिक बोलण्यातून आणि अधिक झोपण्यातून श्वासोश्वासाची क्रिया आणि जास्त वाढली जाते, आयुष्य कमी होतं. राजा हो, फक्त कीर्तनकाराचं आयुष्य कमी होत नाही बरं, तो बोलत असताना भगवत नामचिंतन करतो. नाहीतर एरवी नामचिंतन सोडून जर अधिक बोललात आणि अधिक झोपला तर श्वासोश्वासाचा उत्सर्ग वाढला जातो आणि आयुष्य कमी होतं. तुकाराम महाराज म्हणतात, बोलणं कमी व्हावं, झोप कमी व्हावी आणि जेवण कमी व्हावं. का हो? ज्या परमार्थाकरता तुम्ही एवढा आट्टापिट्टा करता त्याचं काय महत्व आहे? परमार्थ महाधन, जोडे देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. जगातलं सगळ्यात मोठं महाधन जे न नष्ट होणार ते भगवत नामचिंतन आहे. ते चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये धारण करा. परमार्थ महाधन ते देवाच्या चरणापर्यंत घेऊन जाणार आहे. व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थाचं नामचिंतनाचं पुण्य सांभाळून ठेवण्याकरता काय करा? कमी जेवा, कमी बोला आणि कमी झोपा. मी मगाशी का सांगितलं, देवाच्या नामचिंतनाचं पुण्य खर्च होण्याची अनेक कारणं आहेत. 2-3 कारणं संदीपान दादांची ऐकलेली आपल्या पुढे ठेवतो, विस्तार नको. पहिलं कारण मगाशी सांगितलंय, तुम्ही नामचिंतन केलं आणि प्रसिद्धी करता समाजापुढे सांगितलं तर पुण्याचा नाश होतो. पहिली गोष्ट, तीर्थयात्रा करून निर्माण केलेलं पुण्य आणि आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या संसाराकरता जर आशीर्वाद दिला तर केलेल्या तीर्थयात्रेचा पुण्याचा नाश होतो बघा. म्हणून कोणालाच सांसारिक माणसाला परमार्थातल्या साधना करणाऱ्या साधकांनी आशीर्वाद द्यायचा नाही. माझ्या मुखावाटा न येऊ हे वचन, वाढवय संतान द्रव्य कोणा. तुकोबराय वैकुंठाला निघालं, लोक भलती हुशार. हो तुकोबराय, आता तुम्ही निघालात ना, मग आम्हाला आशीर्वाद द्या ना. तुकोबराय यांचं बारसं जेवलेले होते. तुकाराम महाराजांनी काय आशीर्वाद दिला माहिती का? कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. आणि महाराष्ट्र दिवसातून 3-3 लग्नाला आशीर्वाद द्यायला जातो. त्याचं काय होत असेल हो? कसली मूर्ख आहेत हे लोक का तुकाराम महाराजांचा गाथा वाचून देखील त्या गाथ्यातला भाव सुद्धा लक्षात आला नाही. कोणा साधकाने कोणाही संसारी माणसाला आशीर्वाद द्यायचा नाही, पुण्याचा क्षय होतो. तिसरं कारण, भगवान शंकराचं पूजेचं निर्माल्य ओलांडायचं नाही. ते जर ओलांडलं तर क्षणार्धात पुण्याचा नाश होतो. आणि चौथं महत्वाचं कारण सांगतो, साधना करणाऱ्या साधकाने उंबराच्या झाडाखाली चुकून बसायचं नाही.
उंबराच्या झाडाखाली जर मनुष्य बसला तर त्याचं पारमार्थिक पुण्य सगळं नष्ट होतं बघा. कारण हिरण्यकश्यपूला भगवान नारसिंहांनी फाडलं, नाकाचा दाह होऊ लागला. ती नख नरसिंह परमात्म्याने उंबऱ्याच्या पोटामध्ये खवली. कारण जगात अति थंडगार झाड जर कोणतं असेल तो उंबराचं आहे. एखाद्याला उन्हाळी लागली नाही त्यांनी एकच काम करायचं, मडक्यामध्ये पाणी घ्यायचं, उंबराची मुळी त्याच्यात टाकायची, फक्त त्याच्यावर झाकण ठेवायचं, नाही तर ते पाणी सर्प पितो. त्याच्यावर झाकण ठेवायचं, रात्रभर ते गाडगं पाण्याने भरलेलं, सकाळी त्याच्यावरचं झाकण काढा आणि ते पाणी प्या, आपोआप उष्णता बाहेर पडते. कुठलंही औषध खायची गरज नाही, एवढं उंबराचं झाड थंडगार आहे. म्हणून भगवान शंकरांनी, आपलं भगवान नारसिंहांनी नख खोली. दाह झालेल्या भगवान नारसिंहाचा दाह कमी झाला आणि भगवान नारसिंहाने आशीर्वाद दिला, जो कोणी साधना करणारा साधक तुमच्या आश्रयाला येईल म्हणजे सावलीला बसेल ना, त्याचं सगळं पुण्य तुम्हाला मिळेल. आता बघा बरं का, चुकून जर एखाद्या वेळेला बसायची वेळच आली तर त्यांनी एकच काम करायचं, काय, बसायला गेल्यापासून नरहरी 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 या मंत्राचा जप सतत करत राहायचा, जोपर्यंत झाडाखालून उठत नाही तोपर्यंत. असा नरहरी नरहरी जप म्हणाला का मग मात्र पुण्याचा क्षय होत नाही. अशा अनेक पुण्याचा नाश करणारी साधना आहे. आता शेवटचं का साधन सांगतो. आपण हरिपाठ करायला एका जागेवर बसलोय किंवा देवाची पूजा करायला बसलोय, बसल्याबरोबर लगेच उठायचं नाही. मग उठायच्या अगोदर त्या जमिनीच्या खालची माती आपल्या कपाळाला लावायची. का बरं? हे बघा, कीर्तनकार जे विठ्ठल करायच्या अगोदर खालची भूमी घासून कपाळाला लावतो. त्याचं कारण आहे, या 2 तासामध्ये अनेक सूक्ष्म देवदेवता आपल्या जवळ वास करतात. जी जी साधना केली जाते ती घेण्याकरता आलेली असतात. म्हणून साधना केल्यानंतर नामचिंतन केलं, देवाची पूजा केली का खालची माती कपाळाला जर लावली तर पुण्याचा नाश होत नाही. तुकोबराय ग्रंथ व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. पण का हो, हे करण्याकरता तुम्ही स्वतःच वैयक्तिक काय केलं? देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा. देह समर्पी जे देवा, देवा समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा. देह समर्पी जे देवा, होईल अथवा तुका म्हणे आनंद. युक्त आहार विहार आणि मैत्रियाची सार. पावणे 8ला सोडायचं होतं, 8 वाजले आता. हे असं किती लांब आहे, लय गोड लागते असं. चला, देह समर्पेजे देवा, भार काहीच न घ्यावा. हे बघा, तुम्ही मला भगवत नाम चिंतन करत बसायचं, मग आमच्या उपजीविकेचं काय? चिंता करू नका. तुका मने घालू तयावर ये भार. फक्त विश्वास ठेवा. विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासाने भगवत नामचिंतनामध्ये प्रवृत्त व्हा. होईल आघवा तुका म्हणे आनंद. सुख, समाधान, आनंद एका अर्थी शब्द आहेत. ज्याला आनंद पाहिजे ना, त्याला भगवंताच्या नामचिंतनाशिवाय तो आनंद नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शन गेला अवगा झाला आनंद. 2 वाक्य सांगतो बरं. ज्या आनंदा करता लोक रात्रंदिवस प्रयत्न करतात ना, त्या पैशाने कोणाला आनंद मिळाला नाही, मिळत नाही आणि मिळणार नाही. मी हजारो वेळेला वाक्य सांगितलं, आताही सांगतो. ते SP कॉलेजले एक वाक्य इंग्रजी बघा, आय वॉज हॅपी थाउज बीन आय वॉज अ पुअर मन. हे विवेकानंदांचं वाक्य. स्वामी विवेकानंद सांगतात, कदाचित एखाद्या वेळेला सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत्यांनी समाधान, श्रीमंत्यांनी आनंद, ह्या 2 गोष्टी एकत्र येतच नाही राजा. म्हणून तर श्रीमंत माणसं जे बंगले बांधतात ना, त्याला नाव देतात आनंद. त्याच्यात नुसत्याच कटकटी राहतात, शांती सद. बायको म्हणजे नुसती 14 जानेवारी घरात बसूच देत नाही. कसला आनंद देवा नाही. तात्यांचं वाक्य सांगतो, बंडा तात्यांचं. ते म्हणतात, अरे आनंदन समाधान तर हे फार लांब आहे. लाख रुपयाची गादी विकत आणता येईल राजा, लाख. त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत आणायची? अरे बाजारात जाऊन पक्वान्न विकत आणता येईल, पण भूक
किती पैशांनी विकत आणायची? भूक आणि झोप जर पैशांनी विकत घेता येत नाही तर आनंद कसा तुम्ही विकत घेणार आहे? तो आनंद फक्त भगवत नाम चिंतनामध्ये. अहो साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण करता काय? डॉक्टर त्याला सांगतात आता गोड खाऊ नका, आंबट खाऊ नका, तिखट खाऊ नका, तुरट खाऊ नका. डॉक्टर फक्त त्याला मातीच खाऊ नका सांगत नाही का आग लावायची त्याला येईन त्या कारखान्याला आहे. काय करता त्या कारखान्याला? जर समोर भरलेलं साखरेचं पोत आहे, जर मूठभर साखर जर मनाने खाताच येत नाही तर तो आनंदी कसला राजा हो? जरा पुढे सांगू, जेवढा पैशाने श्रीमंत आहे ना तेवढा रोगाने तो श्रीमंत आहे. सगळे रोग तळ ठोकून त्याच्याच घरात आहे. त्याला ते सर्दी असं काहीच ना, कॅन्सर, थायरॉइड, शुगर, सगळेच मोठे मोठे रोग त्याच्या घरी मुक्कामाला आहे. नाही होत हो आनंद. ज्याला आनंद पाहिजे त्यांनी काय करा? होईल आगावा तो का म्हणे आनंद. या आनंद करता एकच पर्याय, कोणता? काळ सारावा चिंतने. ज्या या कुटुंबाने जी तीर्थयात्रा केली त्यांना विचारा एकांतात जाऊन, तुम्ही आयुष्यभर संसारात जे काही मिळवलं त्याने आनंद झाला की चारोधाम यात्रा करून जो आनंद झाला तो सगळ्यात मोठा आनंद कोणता आहे? ते छातीला हात लावून सांगतील. आयुष्यभर जो पैसा मिळवला त्याने जे आनंद मिळाला नाही, चारोधाम यात्रेमध्ये जेवढे काळ व्यतीत गेला त्याने आनंद मिळाला, असे त्यांचं उत्तर राहील राजा हो. म्हणून तुकोबराय सांगतात तो आनंद आपल्यालाही मिळावा याच्याकरता काय करा? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा सुंदर तुळशीच्या श्री हरिभक्तीपरायण सुदाम शंकर रोमणे आणि त्यांच्या सौभाग्यवती श्री हरिभक्तीपरायण सोमन रोमणे यांनी जे चारोधाम यात्रा पूर्ण केली आणि भगवान विश्वनाथांनी त्यांच्याकडून यात्रा पूर्णही करून घेतली. कुठलाही त्रास न होताना अत्यंत आनंदामध्ये आणि समाधानाने त्यांनी ती यात्रा पूर्ण केली. काशी विश्वेश्वराचं माऊंद आणि गंगापूजन या निमित्ताने करावंच लागतं. म्हणून त्या गंगापूजनाच्या निमित्ताने ही चिंतन सेवा आयोजित केली आणि या कुटुंबाच्या वतीने ही सेवा अवगाहन करण्याची संधी मला ज्यांच्यामुळे मिळाली, वारकरी संप्रदायाचं एक चांगलं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रातल्या उभय संतांवर, उभय महाराजांवर, महाराज तात्या घुले बाबा यांचे जे प्राणप्रिय आणि भगवत सेवा जे निष्काम करतात अशी पांडुरंग पाटील गडकर यांच्या माध्यमातून ही सेवा मला अवगाहन करण्याची संधी मिळाली. या सेवेकरता वारकरी गंधर्व हरिभक्तीपरायण आप्पा या ठिकाणी आहेत. परिसरातली आता सगळीच मंडळी इथे आहेत. इकडे परिसरातील गायक, वादक, गुणीजन आणि वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा हा सश्रद्ध समाज आणि सगळ्या क्षेत्रातील रोमणे परिवाराचे आप्तेष्ट, इत्रमित्र, सगळे सोयरे, पै पाहुणे आणि त्यांनी बोलवलेला त्यांच्या आनंदामध्ये समरस होणारा हा सगळाच उभय भाविक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण सर्वांच्या चरणावंदी हृदहृद आणि कोटी कोटी अभिवादन करतो. जसे त्यांनाही चारोधाम यात्रा घडली तसं देवाने आपल्या अंतःकरणामध्ये ही यात्रेची संकल्पना निर्माण करावी आणि आपल्या हातूनही जोपर्यंत इंद्रिय पाठवी शक्ती चांगली आहे, जोपर्यंत देवाने आरोग्य दिलेलं आहे ना तोपर्यंत आपल्या हातूनही अशी भगवत साधना घडावी ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आता निवृत्तीनाथांची वारी जवळच आलेली आहे. आपण सगळ्यात त्या वारीच्या उत्सुकते करता आहात. कालपासून प्रयाण निघालोय. आम्ही साताऱ्याहून इकडे आलोय. येता येता नाशिक, कल्याण जो पुणे रोड, जिकडे तिकडे आम्हाला दिंड्या पाहायला मिळाल्या. ह्या दिंड्या पाहिल्यान पंढरीच्या वारीची आठवण आली. भगवान निवृत्तीनाथांचा आता हा संजीवन समाधी सोहळ्याची वारी आहे. त्या वारी करता आपण जाणारच आहोत. एकदा आपण वारकरी संप्रदायाच्या आणि या भगवत भजनाचा हा आनंद इथे घेऊया. ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला जाऊन 375 वर्षे पूर्ण होत आहेत. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव समग्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आपणही त्या ज्ञानोबराय निवृत्तीनाथ सोपानकाका महाराजांच्या नामाचा जय घोष करू. न जाणो त्यात पुण्य येणे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ते पुण्य आपल्याला प्राप्त व्हावं आणि त्या पुण्याच्या शक्तीने भगवान श्रीमन निवृत्तीनाथ आणि त्र्यंबकराजांनी आपल्याला दर्शन द्यावं अशी सद्भावना व्यतीत करतो. या अभंगावर काही बोलण्याचा प्रयत्न केला तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवास
अशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं आलं या कपाळा थोडे बहु. जे योग्य सैद्धांतिक आहे ते ज्ञानोबा आहे तुकोबरायांचे ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे बोलण्याच्या ओघात एखादा अपसिद्धांत झाला असेल, आपला अंतःकरण जर दुखावलं असेल, तो माझ्या वाणीचा दोष मातृपितृ अंतःकरणाने आपण मला क्षमा कराल अशी सद्भावना व्यतीत करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणे पायी झालो तर आई पांडुरंगा शेवे माझे जमाधरा कृपा करा. शेवटी एकदा प्रेमाने सर्वांनीवर हात करा. सर्वांनी बरं सर्वांनी आज टाळी वाजवायची टाळाटाळ जर केली तर पुढचा जन्म टोल नाक्यावर टाळ्या वाजवावं लागते. बघा ज्याला तिथं वाजवायच्या नाही वाजवा. निवृत्ती राय निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ताण सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ताण सखया सोपान मुक्ताबाई ताण सखया सोपान मुक्ताबाई ताण सखया सोपान मुक्ताबाई ताण सखया सोपान मुक्ताबाई ताण सखया